नमस्कार मित्रांनो, आम्ही पिंपळनेरकर. प्रत्येक माणसाला काही ना काही आजार असतात. त्यामध्ये एक आजार म्हणजे चाई. हा दोन दोन शब्दाचाच एक शब्द आहे. पण ही चाई म्हणजे नाही का माणसाला बेचैन करून टाकते. कारण की डोक्यात हात घातला की टक्कल दिसतं. त्याला मिशावरती चाई लागली तर मिशा निघून जातात. दाढीची चाई लागली तर दाढी निघून जाते. तुमच्या भावाला जर चाई लागली तर भव्या सुद्धा निघून जातात. अशा ह्या जे देवाने दिलेलं शरीर आहे, त्या शरीराला ते अपायकारक होऊन जातं. त्याच्यामुळे नाही का माणसाचा दिवस बोर किंवा मग डिस्टर्ब होतो. मग यासाठी नाही का तुम्हाला काय करता येईल? तर चाई हा जी बिमारी आहे ती फार विचित्र आहे. पण ते राहत नाही असं नाही काय. तर त्याला चांगल्या पद्धतीने जर इलाज केला तर लगेच एक 8 ते 10 दिवसात कमी होऊ शकतं. त्याच्यासाठी नाही का आमची जी थेरपी आहे, कपिंग थेरपी, जी ब्लड कपिंग थेरपी आहे. कारण की नाही का चाई हा नाही का बिमारी अशी आहे किंवा तुमच्या शरीराच्या कोणत्याही डोकं, दाढी, मिशा, भवाया या ठिकाणी जर दूषित रक्त जर साचलं तर तिथले केस निघून जातात आणि केसाला टक्कल पडल्यासारखं वाटतं. मग हे जर दूषित रक्त जर तुम्ही काढून घेतलं, एक तुमच्या 8-10 दिवसामध्ये तुमच्या नाही का केस यायला लागतात आणि तुम्ही जसं निसर्गाने तुम्हाला दिलं तसं होतं. मग आता तुम्ही जर एम-डी कडे गेला तर तुम्हाला स्टेरॉइड देतात आणि मग तुमच्या त्याचे सगळे काही दूषितपणा आहे, ते अजून वाढतो आणि दुसरीकडे आजार उद्भवावा लागतात. मग ह्यासाठी नाही का तुम्हाला आयुर्वेदिक सुद्धा औषध आहेत. त्याच्यामध्ये नाही का पडळाचे पानं जर चोळून जर तुम्ही त्यावर लावलं, तरी सुद्धा तिथं चाई कमी होण्याची शक्यता असते. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही का ब्लड कपिंग थेरपी आहे. ज्याच्यामुळे नाही का तुमचं सगळं शरीर सुदृढ आणि चांगलं नवचैतन्य निर्माण करणारी ही जी थेरपी आहे, हे मात्र निश्चित आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.